नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पल्लवी चिंचवडे आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा। आधुनिक शेतीला पूरक ठरतील असे अनेक शेतीपूरक व्यवसाय अनेक शेतकरी करत आहेत। त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे मत्स्यपालन आणि मत्स्यबीज उत्पादन। राज्याच्या काही भागांमध्येच मत्स्यपालन आणि मत्स्यबीजाचं उत्पादन घेतलं जातं। माशांचा अगर समजल्या जाणाऱ्या कोकण समुद्र किनाऱ्यावरती हसन मसलाई हे मागील 18 वर्षांपासून माशांचं यशस्वीपणे उत्पादन घेत आहे। तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया या माशांचं पालन कसं करायचं ते। तर शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत हसनजी आहेत, त्यांच्याकडनं मत्स्यपालन आणि मत्स्यबीज उत्पादन कसं करायचं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तर हसनजी, ऑर्गॅनिक कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत आहे। शेतकरी मित्रांना आपला परिचय करून द्या। मी एसएससी शिकलेलो आहे, पण मी वेगवेगळे मॅनेजमेंट्स केलेले आहेत। ओके। हॉटेल मॅनेजमेंट आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट आहे। ओके। आणि त्याच्यापेक्षा जास्त मी प्री फ्लाइंग बेसिक थिओरिटिकल पायलट ट्रेनिंग कोर्स केलेला आहे। अरे वा। आणि त्याच्यामध्ये ए ग्रेड मध्ये पास झालो होतो, फक्त त्यावेळेला पैसे नव्हते म्हणून मग पुढचा अभ्यास करता आला नाही। बर। आणि मग असंच इकडे नोकरी कर, थोडी तिकडे असं करता करता मग पप्पांसोबत धंद्यामध्ये जॉईन झालो। त्यावेळेला आम्ही सर्व FMCG, जसं म्हणजे तुम्हाला सिगरेट आहे, तंबाखू आहे, अंडी आहेत, सुपारी, हे सर्व असं विकत होतो। पण माझा छंद होता मासे पकडायचं, जाऊन नदीतनं समुद्रातनं। मग हे करता करता त्याला आम्ही माझ्या व्यवसायामध्ये बदल केला। बरोबर। आणि हे करता करता ऍक्च्युली एक वाकडे साहेब आहेत, जे माझे गुरु आहेत, ज्यांनी मला जे नर्सरी रेअरिंग म्हणतात, म्हणजे ज्याला तुम्ही मत्स्य संगोपन म्हणतो, ते शिकवलं त्यांनी मला। आणि मग हळूहळू करता करता मत्स्य संगोपन केलं, जे बारीक जिरा आणून त्याला बोटुकली, मत्स्य बोटुकली करून विकायचं। पण मग ते फक्त एक 6 महिने किंवा 5 महिने सीमित असायचं ते, बाकीच्या वेळेला लेबरला काम काय द्यायचं। बरोबर। मग मी शोभिवंत माशाचं ब्रीडिंग चालू केलं आणि हे करता करता आज 18 वर्ष चालू आहे मला ह्याच्यामध्ये। आणि आपण फार्म वरती ट्रेनिंग पण देतो वेगवेगळे ह्याच्यावरती, म्हणजे जसं ज्याची गरज आहे ज्या माणसांची। प्लस तुमचं कृषी विभाग आहे किंवा KVK आहे किंवा वेगवेगळे प्रायव्हेट संस्था आहेत, हे लेक्चर द्यायला बोलवत असतात। आता आपण थोडीशी सुरुवात करूया। तर एखाद्या व्यावसायिकाला हा जो मत्स्य व्यवसाय जर करायचा असेल तर त्याने नेमकी सुरुवात कशी केली पाहिजे? हा व्यवसाय सुरू करत असताना आपल्याकडे प्रायमरी स्टेजला काय काय असलं पाहिजे? पहिले तर सर्वात पहिली गोष्ट आहे की त्याच्याकडे तलाव असायला पाहिजे। म्हणजे जर तुम्हाला खाण्याच्या माशांचं मत्स्यपालन करायचं आहे तर आजकाल काय आहे, बऱ्याच ठिकाणी आहे ना, सरकारने शेततळाव दिलेली आहे। बरोबर। तो पडीक राहतो, तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता। किंवा तुमच्याकडे जागा जर भरपूर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही फुल टाइम मत्स्यपालन पण करू शकता। बरोबर। आणि त्या मत्स्यपालन मध्ये वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत, तर कटला आहे, रोहू आहे, मिरगल आहे, हे सर्व गोड्या पाण्याची मी गोष्ट करतो। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ना, समुद्र किनारे पण आहेत, पण जास्तीत जास्त जे तलाव आहेत ते गोड्या पाण्याचे आहेत। बरोबर। ते गोड्या पाण्यामध्ये कटला, रोहू, मिरगल, सायप्रनस आहे, तिलापिया आहे, असे वेगवेगळे तुम्ही करू शकता। तुमच्या एरियाची डिमांड काय आहे आणि तुमच्या एरियाचं क्लायमेट कसं आहे त्या हिशोबात तुम्ही करू शकता। याच्यामध्ये तुम्ही शेत तलावाचा वापर करू शकता, गाव तलावांचा वापर करू शकता, तुम्ही धरणं भाड्या तत्वावर घेऊन करू शकता। असे वेगवेगळे आहेत। तुमची कॅपॅसिटी किती आहे, हे तुम्ही लागत किती लावू शकता, ह्याच्यावरती सर्व अवलंबून आहे। बरोबर। आता आपण जशी शेती करतो, शेती करायची असेल तर आधी मशागत करावी लागते, मग खतं टाकावी लागतात, पेरणी करावी लागते। तसं हा तलाव जो आहे तो आपल्याला तयार करत असताना मासे पालण्यासाठी त्याची काय प्रक्रिया आहे ती थोडक्यामध्ये सांगा। बघा, तलाव आता लोक आहेत ते सायंटिफिक म्हणजे शास्त्र पद्धतीने करत नाही। ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो। बरोबर। जर तुम्ही एकदम सायंटिफिक वेनी जर केलं तर एका एकर मध्ये 4 लाखापर्यंत पण माझा एक फार्मर काढतोय। जर तुम्हाला असा असेल तर मी एखाद्या वेळी तुम्हाला त्याची पण कव्हरेज करायला सांगेन। नक्कीच। जो पहिले फक्त 1 लाख रुपयाचा त्या तलावातनं टोटल माल काढायचा, त्याच्यातनं त्याला 20 ते 25 हजार रुपये फक्त शिल्लक निव्वळ नफा राहायचा। मग एक दिवस असंच बोलता बोलता मी त्याला, कारण तो माझ्याकडनं दरवेळी सीड घेऊन जायचा, मी त्याला बोलतो तू किती पैसे कमवतोय? काय नाही, ₹1 लाख, 1.25 लाखाची मच्छी काढतो, 20-25 हजार सुटतात।
मग मी त्याला सांगितलं माझ्या पद्धतीने जर तू केलंस ना तर तुला चांगल्यापैकी पैसे मिळतील. ती पद्धत थोडक्यात सविस्तर सांगा. नाही, पद्धत म्हणजे ती सविस्तर आता ती सांगण्यासारखी नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये कसा असतो, तुम्ही मासा कुठला निवडायचा, त्याला किती टाइम मध्ये काढायचा, त्याला खाना कुठला द्यायचा, हे सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आणि त्याचा एकदम म्हणजे कोणी असं तुम्हाला बोलून होत नाही. बरोबर. त्याला तुम्हाला कंटिन्युअस मार्गदर्शन पाहिजे. कारण काय होतं, ज्या वेळेला तुम्ही खाद्य देता, बरेच वेळी काय होतं माहितीये, तुम्ही मासे चांगले तयार करता. आता जसं ढगाळ वातावरण आलंय, असं जर आलं तर मासे ना उलटे होऊन वरती यायला लागतात, का त्याचा ऑक्सिजन कमी पडतो. बरोबर. तर तुमचं प्रत्येक गोष्टची कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते व्यवस्थित पाहिजे. काय मी 1 गुंठ्यामध्ये एवढे मासे सोडणार आहे, त्याला एवढं खाद्य लागणार आहे, ते खाद्य लागल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्याची विष्ठा जाते, त्याच्यामध्ये ते खाना जे कधी शिल्लक राहिलेला असतो तो जातो. तर ते आतमध्ये अमोनिया तयार होतो. बरोबर. ते हे सर्व आतमध्ये तुम्हाला प्रोबायोटिक ऍड करून ते कसं कमी करता येईल. त्याच्यानंतर जर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर त्याच्यामध्ये म्हणजे समजा एक तलाव आहे ज्याच्यामध्ये 500 तुम्ही नॉर्मल कंडिशन मध्ये करू शकता, तर 800 जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एरेटर लावायला लागतं. म्हणजे जी हवेची मशीन असते त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स करण्यासाठी हे सर्व गणित तुम्हाला करावा लागतो. मी बऱ्याच वेळी काय बघितलंय माहितीये, मासे सोडले की मासे आपोआप मोठे होतात, असं होत नाही. त्याला खाद्य तुम्ही जर शेत लावला, त्याला खत दिला नाही, त्याला मशागत केली नाही तर ते कसं होतं. त्याच प्रकारे तुम्हाला तलावाची पहिले मशागत करावी लागते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चुना मारावा लागतो. मग ते चुना पण त्याच्या ह्याच्या हिशोबात म्हणजे पाण्याचा तुमचं पीएच किती आहे त्या हिशोबात तुम्हाला चुना लावावा लागेल. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खाद्य तुम्हाला लावावं लागतो, प्रोबायोटिक्स वापरावे लागतात. हे सर्व गोष्टी आहेत. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला फॉलो करावे लागतात आणि ते केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतात. जसं आता जो मी सांगितलं, जो माझा एक क्लायंट आहे, तो सुरुवातीला त्याच्यामधनं 1.25 लाख रुपयाचा टोटल मासा काढत होता. आज तो 2.5 ते 3 लाख रुपये निव्वळ नफा काढतो. तेवढ्याच प्लॉटमध्ये ना आजूबाजूवाले येऊन त्याचं बघून करायला लागलेत आता. पण त्याला आता लक्षात यायला लागलं. म्हणजे पहिले ना मी त्याला जर औषधं म्हणजे औषध म्हणजे नॅचरल, आम्ही कुठले अँटीबायोटिक्स वापरत नाही. त्याचं कारण सांगतो मी. तुम्ही जेवढं पाण्याची क्वालिटी चांगली ठेवाल ना तर तुमचं मासा आजारी पडत नाही. पण तुमचं जर पाण्याची क्वालिटी खराब झाली तर मासा आजारी पडणार आणि मग तुम्हाला ते सांभाळण्यासाठी बरेच औषधांनी खर्च वाढतो. म्हणून पहिल्यापासून जर तुम्ही प्रोबायोटिक्स वापरला तर तुमच्या पाण्याची क्वालिटी चांगली असते आणि माशांना आजारी येत नाही. असं आहे ते. म्हणून तुम्हाला पाण्याची क्वालिटी मेंटेन करणं हा सर्वात मोठं. आणि बीज कुठना घेता तुम्ही, सर्वात महत्वाचं काय माहितीये, जसं तुम्ही बघा आज आहे ना पोल्ट्री लाईन मध्ये जर बघितलं तर वेनकिसचं चिक्स आहेत ते जाम महाग असतात. बरोबर. वेनकिस पण लोक तेच का घेतात, का ते 6 आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतो. तसाच माशांमध्ये आहे, कुठला तरी घेतला आणि सोडला आणि मग ते 2-2 वर्ष पाळत बसणार होत नाही. तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे 6व्या महिन्यामध्ये तिलापिया 600 ते 650 ग्राम पर्यंत जातोय. फक्त त्याला त्या हिशोबात ते करावा लागतो. त्याची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण तुम्हाला फॉलो करावी लागते. असं नाही आहे की तुम्ही घेतलं आणि सोडलं आणि हे केलं. त्याला 2 दिवस म्हणजे दिवसातना 2 वेळी खाद्य द्यावा लागतो. त्याला जर आतमध्ये पाण्याचा अमोनिया तयार होते तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोबायोटिक्स टाकून दर महिन्याला, नंतर मासे मोठे झाले तर दर 15 दिवसाला तुम्हाला प्रोबायोटिक द्यावा लागतो. हे करून पाण्याचं क्वालिटी मेंटेन, मग पार्टली हार्वेस्टिंग आहे, हे सर्व तुम्हाला करावं लागतं. बरोबर. 2 वर्षामध्ये तिलापियाचं जर तुम्ही पीक घेतलं ना तर 2 वर्षामध्ये 3 पिकं तुम्हाला मिळतात. व्यवस्थित तुमचं नियोजन पाहिजे, तुमचं मार्केट तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला मार्केटिंग लोकल मध्ये जेवढं कराल ना, कारण त्याचं ते तिलापिया जर तुम्ही प्रॉपर जर खाद्य दिला तर त्याला चव आहे ना चांगली लागते. त्याला ऍक्च्युली लोक गोडा पाण्यातला पापलेट बोलतात. तर त्याची चव चांगली आहे. पण काय झालंय, पहिले ना काही काळापूर्वी काही तिलापिया आले, पण ती तिलापिया ऑरिओक्रोमस मोझाम्बिकस म्हणून होतं. ते आलं आणि ते आपल्या ओपन डॅम बीम मध्ये गेले आणि मग त्याचा चव एवढी चांगली लागत नाही. म्हणून त्याचा रेट आहे ना एकदम तुम्हाला 40-50 रुपये किलो मध्ये मिळायला लागला. पण जर तुम्ही व्यवस्थित जर ऑरिओक्रोमस नायलॉटिकसचा जर गिफ्ट तिलापिया आहे आणि हे आहे, बरेच आहेत, तर हे सर्व जर तुम्ही केलं तर तुमचं त्याची ग्रोथ चांगली मिळते आणि त्याचा चव चांगला मिळतो तुम्हाला.
आणि तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. म्हणजे ते बीज निवडताना पण तुम्हाला चांगला निवडायचं, कुठलाही तिलापिया बोललं तर कुठलाही तिलापिया टाकून पण चालत नाही. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, हसनजी सुरुवातीपासून सांगताय की त्यांना ह्याच्यामध्ये आवड होती आणि म्हणून त्यांनी आवड असल्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये निरीक्षण करून प्रयोगशीलपणे ते प्रत्येक गोष्ट करत आहेत. स्वतः ते इथं सगळ्या गोष्टी करतायत. तर मला आता सांगा की 6 ते 7 महिन्यानंतर उत्पादन तयार झाल्यानंतर ती हार्वेस्टिंग ज्यावेळेस आपण करतो, ज्यावेळेस मासे आपण विक्रीसाठी काढतो, तर ती प्रोसेस कशी असते? प्रोसेस म्हणजे बघा, 6 महिन्यामध्ये एकदाच पूर्ण काढायची नसते. बरोबर. ज्या वेळेला तुमच्याकडे, तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे 400 ग्रामच्या माशाला हे आहे, मार्केट आहे, मागणी आहे, तर त्यावेळेला तुम्ही 400 ग्रामचं थोडंसं काढलं, कारण तिलापिया कसं जेवढं मोठं असेल ना तेवढं त्याला रेट पण चांगला मिळतो आणि त्याला चव पण चांगलं घेतो. पण मिनिमम बघा, कुठलंही एक ह्याचं आहे ना, असा एक ठरवलेला असतो की मिनिमम ही साईज तरी पाहिजे. तर तिलापियामध्ये तुम्हाला 400 ग्राम आहे ना, हे आपल्याकडे चांगली साईज आहे, कारण माझ्या स्वतःचं एक आउटलेट आहे ज्याच्यामध्ये आम्ही रिटेल विकतो. तर तिथं 400 ग्रामच्या पेक्षा लहान जर दिला तर लोक ऍक्सेप्ट करत नाही. तर तुम्ही 400 ग्राम पासून थोडं थोडं हार्वेस्ट करत गेला, मग त्याच्यामध्ये क्वांटिटी कमी होते, तर दुसरा मासा आहे ते वाढायला लागतो. तर तुम्हाला 400 ग्राम पासून हार्वेस्ट करत करत, आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं माझ्या एका शेतकऱ्याचं द्यायला, तर मी त्याला हीच पद्धत दाखवली. तर त्याचा पहिला मासा जो तो विकतो तो 400 ग्रामचा असतो आणि शेवटचा मासा विकतो तो 1.25 किलोच्या आसपास असतो. तर ते जसं जसं दिवस, म्हणजे तो 1 वर्षाचा पुरा, तो आहे ना, म्हणजे 7-8 महिन्यामध्ये काढत नाही, तो 1 वर्ष पूर्ण लावतो, कारण पावसाचा पण त्यांच्याकडे प्रॉब्लेम असतो. म्हणजे त्यांचं टोटल रेन हार्वेस्टिंग वर त्यांचं क्रॉप आहे. तर काय होतं माहितीये, पहिला रेन हार्वेस्टिंग केलं, मग त्याच्यामध्ये बच्चा सोडला. आता दुसरा रेन म्हणजे पाऊस यायपर्यंत तुम्हाला पाणी नाहीये, मग ते काय करतात, ते पाऊस यायपर्यंत थोडं थोडं कमी करत घेतात आणि शेवटला ते मोठे मोठे मासे विकतात आणि मग पुन्हा तो पूर्ण पाणी काढून त्याचा थोडा चिखल, जे खाली गाळ असतो ते काढतात आणि मग त्याच्यानंतर पुन्हा भरून पुन्हा. तर ते 1 वर्षाचं घ्या. पण ज्याच्याकडे जर कॅनलचं पाणी आहे किंवा कुठला रिव्हर सोर्स आहे, तर ते लोक 2 वर्षात 3 क्रॉप काढू शकतात. पण त्यांना आहे ना 600 ग्राम 500 ग्राम पर्यंत सीमित राहावं लागतं आणि तेवढं हार्वेस्ट करून विकावं लागतं. तिलापिया सोबत अजून कुठल्या कुठल्या जाती? नाही, तिलापिया जेव्हा तुम्ही करता तेव्हा नुसतं तिलापियाच करायचं, पण त्याच्यामध्ये थोडेफार असे 5-25 दुसरे व्हरायटी, कटला बिटला तुम्ही टाकू शकता. पण त्याच्यावर दुसरं केलं तर त्यांना तुम्हाला ग्रोथ, कारण तिलापिया आहे ना, वरचं खाद्य टाकलं तर ताबडतोब तो खाऊन टाकतो, दुसऱ्या माशांना खाऊन देणार. अग्रेसिव्ह असतो. ओके, बरं. म्हणजे मग तिलापिया आपण वेगळा आणि दुसरे वेगळे अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. मग दुसऱ्या जाती जर आपल्याला घ्यायच्या असेल तर आपण कुठल्या घ्याव्यात? जाती तसे कटला बिटला तुम्ही घेऊ शकता. आता तिलापियामध्ये आहे ना थोडाफार आम्ही ग्रासकार्प पण टाकतो, कारण जी शेवाळ झालेली असते तो खलास करून टाकतो ग्रासकार्प. तर हे तुम्हाला तुमच्याकडे तुम्ही कसं करणार आहेत ना त्याच्यावर ते अवलंबून आहेत, ते तुम्हाला पुढचे मासे त्याच्यात ऍड. पण तुम्ही नुसतं तिलापिया केला, पण तुमच्याकडे जर तिलापियाला डिमांड नाही आहे तर तुम्ही कटला रोहू पण करू शकता, पंगेशस पण करू शकता. पण आमच्याकडे आता पंगेशसला रेट मिळत नाही म्हणून आम्ही पंगेशस करत नाही. पण तुम्ही जर मराठवाड्यामध्ये गेलं तर पंगेशसला मिळतो, तिथं टाकळी काहीतरी बोलतात त्याला, तर ते तिथं त्यांना चांगलं हे मिळतो, रेट मिळतो, तिथं ते पंगेशस केलेलं चालतं तुम्हाला. हार्वेस्टिंग केल्यानंतर कंडिशनिंग करावं लागतं असं मी 1-2 ठिकाणी ऐकलं. तर कंडिशनिंग म्हणजे नेमकं काय? कंडिशनिंग म्हणजे जर तुम्हाला जिवंत मासा वाहतूक करायचा असेल, आता तुम्ही तलावातनं काढलं तर त्याचा पाण्याने, आपला खाण्याने पोट भरलेलं असतं. बरोबर. आता जर ते तुम्ही त्या तलावामधनं काढून डायरेक्ट ट्रान्सपोर्टेशन टाकलं तर तो विष्ठा करणार, कारण ज्या वेळेला स्ट्रेसला आला की तो विष्ठा जास्त करतो. त्या पाण्यामध्ये विष्ठा गेल्यावर मग अमोनिया आणि हे गॅस तयार. जर तुमचं जवळ आहे तर एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण जर लांब असेल तर अमोनिया तयार झाला तर ते जायपर्यंत ते मरतूक होऊ शकते. म्हणून त्यांना बाहेर काढून टाकीमध्ये त्याला कंडिशनिंग म्हणजे काय वरनं शावर चालू असतात आणि खालनं पाणी जात असतो, तर जे विष्ठा करत असतात ती बाहेर पडत जाते आणि मग त्यांचं पोट खाली झालं की मग तुम्ही तुमचं ट्रान्सपोर्टेशन केलं तर तुमचं जे मरतूक व्हायची हे आहे ते कमी होईल. बर. आता हे ज्यावेळेस आपण खाद्य टाकतो तर खाद्य टाकण्याच्या वेळा काही असतात का? त्याचं कसं पद्धतीने? त्यांचा फिक्स वेळ तुम्हाला द्यायची असते. मला थोडंसं ह्या मत्स्य पालनाचं एक थोडंसं डेली रुटीन थोडक्यात सांगा. डेली रुटीन म्हणजे कसं आहे, काय खाणं जे आहे तुमचं मासा कसं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. काही माशांना आम्ही एकच दिवसातनं एकदाच खाणा देतो, पण काही मासे आहेत त्यांना आम्हाला 3 टाइम पण द्यावा लागतो. असा फरक कशामुळे? ते त्यांचं बिहेवियर वरनं आहे.
आणि दुसरं आहे की त्यांची जी गरज असते ती आपल्याला पुरवावी लागते. बरोबर. जास्त डायरेक्ट खाणारे जे असतात म्हणजे फीड खाणारे असतात त्यांना आपल्याला 2 ते 3 वेळी द्यावा लागतो. लहान जेव्हा असतात तेव्हा जास्त वेळ द्यावा लागतो. एकदम मोठे झाले जसं आपलं एक लहान बाळ असतो त्याला तुम्ही दूध काय दिवसातनं 2 वेळीच का 3 वेळी देत नाही. जेव्हा त्याने ओरडलं का तुम्ही देता. तेच प्रकार ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे ते माशाला जेव्हा गरज लागते तर तुम्ही त्याला खाना देत राहा तर त्याला वाढ पण चांगली होईल आणि एकमेकांना मारणार नाही. बर. तर हसनजी मला सांगा, आपण मत्स्यपालन करतो त्या तलावामध्ये पाण्याची लेवल किती असली पाहिजे आणि हे पाणी स्वच्छ राहायच्यासाठी आपल्याला काय करता येईल? पाणी स्वच्छ हे मी बऱ्याच लोकांना बघितलं स्वच्छ बोलतात. पाणी स्वच्छ त्याचा अर्थ एक वेगळा आहे. ओके. पहिली गोष्ट तर पाणी तुमच्या तलावामध्ये मिनिमम 1.5 मीटर पाहिजे. ओके. आणि हे सर्वात चांगलं असतो. 1.5 ते 2 मीटरच्या मध्ये पाणी आहे. जास्त पण पाणी ठेवून एवढं चांगलं नाही. पण तुम्ही तुमचं जर तलाव शेततलाव आहे आणि तो 3 मीटरचा आहे 4 मीटरचा आहे तुम्ही करू शकता. करू शकत नाही. पण जर तुम्ही नुसता हे व्यवसाय करणार असाल तर त्याला 2 मीटरचं तलावाची खोळी भरपूर होते. त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 ते 1.25-2 मीटर पाणी ठेवणं हे गरजेचं आहे जेणेकरून पाणी तापत नाही. आता लोक मला बोलतात उन्हाचा काय फरक पडतो. ऊन हे चांगलं आहे त्याच्यासाठी. वनस्पती फ्लवंग जे तयार होतात त्याच्यामध्ये तर ते तुम्ही जे फोटोसिंथेसिस म्हणतात त्याला मराठीमध्ये फोटोसिंथेसिसला प्रकाश संश्लेषण. तर ते जे आहे ते सूर्यप्रकाश असल्याशिवाय होत नाही. बरोबर. तर त्याच्यामुळं मग तुमचा जर सूर्यप्रकाश कमी असला तर प्रॉब्लेम काय येतो माहितीये की मासे वरती तोंड काढायला लागतात. ज्या वेळेला 3-4 दिवस ढगाळ वातावरण असेल तर ते तोंड वरती काढायला लागतात. आता 1.5-2 मीटर पाणी असेल तर त्याला मग थोडा टाइम मिळतो तुम्हाला की त्याच्यामध्ये तेवढं डिझॉल्व्ह ऑक्सिजन आहे पटापट होत नाही म्हणजे तुम्हाला टाइम मिळतो. आणि जर हे 3-4 दिवस जर तुमचं ढगाळ वातावरण असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पंप किंवा ते एरेटर चालवावे लागतात. तुमच्याकडे जर एरेटर नसेल तर तुम्ही काय करू शकता, एक 2 HP पंप घेऊन त्याला कारंजा कसे करतात तसं किंवा असे पत्रे लावून वरना धबधब्यासारखं पाणी पाडायचं म्हणजे ते ऑक्सिजन घेऊन तर ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिक्स होईल. त्याला डिझॉल्व्ह ऑक्सिजन म्हणतात. डिझॉल्व्ह ऑक्सिजन जेव्हा वाढेल तेव्हा मासा चांगला राहील. नाहीतर जर ऑक्सिजन कमी झाला तर वरती आणि वेगवेगळ्या माशांना डिझॉल्व्ह ऑक्सिजन कमी. पण मिनिमम जर तुमच्या याच्यामध्ये 5 DO म्हणजे 5 ppm जर तुमचं ऑक्सिजन लेवल असेल ना तर मासा एकदम व्यवस्थित राहील. आता हसनजी मला सांगा की ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो तेव्हा साधारणपणे काय काळजी आपण घ्यायला पाहिजे? हार्वेस्टिंग करताना कसं आहे तुम्ही जिवंत देताय काय तुम्ही आईस करून देताय त्या हिशोबात. जर जिवंत द्यायचं असेल तर त्याला भरपूर हँडलिंग व्यवस्थित करावा लागतो. मासा एकमेकाला घासायला नाही पाहिजे त्याला. आणि मग ते जर लाईव्ह असला म्हणजे बच्चा जर असला तर ते कंडिशनिंग टँक मध्ये त्याला तुम्हाला औषधं द्यावे लागतात जेणेकरून ते पोचल्यानंतर त्याच्या अंगावर बुरशी नाही यायला पाहिजे. कारण ज्या वेळेला मासा घासले जातो ना तर त्या जखमा होतात. थोडाफार त्याचे स्केल्स निघतात आणि मग त्याच्यावरती बुरशी येते. तो मासा तेव्हा इमिजिएट मरत नाही. तो कमीत कमी 2 ते 3 दिवसानंतर मरतो. जशी बुरशी वाढत जाईल मग तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. ते हे सर्व काळजी आम्ही इकडे घेऊन ते देतो आम्ही कस्टमरला. आता मला सांगा की कुठलाही व्यवसाय म्हटलं की सगळ्या गोष्टी काही सोप्या नसतात, काहीतरी अडचणी असतात. तर या मत्स्यपालनामध्ये प्रामुख्याने काय अडचणी येतात आणि त्याच्यावरती आपण अडचणी बरेच येतात. कारण बघा गॅस झाला तलावामध्ये जर तुम्ही प्रोबायोटिक नाही वापरला मग तुमच्या माणसांनी काय ओव्हर फिडिंग केलं जास्त खाणं टाकलं तरी प्रॉब्लेम येतात. मग ढगाळ वातावरण आला तरी तुम्ही जर लक्ष दिला नाही तर माशांना ऑक्सिजन कमी झालं तर उलटी होऊन मारायला लागतात. मग तुमच्या याच्यामध्ये तुम्ही जे खाद्य देताय त्या खाद्यावरती बुरशी आहे का नाही आहे ते पण बघावं लागते. म्हणजे प्रत्येक स्टेप वाईज तुम्हाला सर्व याच्यामध्ये काळजी घ्यावी लागते जेणेकरून. कारण जसं आता बुरशीवाला जर खाद्य दिला मग मासा पोट फुगून मरतो. कारण जसं आपल्याला फूड पॉइझनिंग होतो तसं माशाला पण होतो. ते तुम्हाला हे सर्व गोष्टीची काळजी घ्यावी लागते. आता मला सांगा की या मत्स्यपालनामध्ये आपलं काही प्राणी असतील, जनावर असतील, पक्षी असतील, कारण की हे पूर्ण उघड्यावरती आहे तर याचा काही आपल्याला त्रास होतो आहे? पान कोंबडी बोलतात, त्याच्यानंतर बगळे आहेत, हे पक्ष्यांचा प्रॉब्लेम आहे. तर मग तुम्हाला थोडं जाळे लावायला लागतो. इथं तुम्ही मागे बघू शकता आम्ही आडवे जाळे टाकलेत जेणेकरून पान कोंबडी बुडी मारून ते पकडू शकत नाही. जर तिने बुडी मारलं तर ते जाऊन अडकते त्याच्यामध्ये. मग वरणा पण लावायला लागतात. दुसरा ऊद माहितीये? ऊद तुम्हाला उदांचा पण प्रॉब्लेम आहे. आता मध्ये आमच्याकडे ऊद यायला लागले होते पण आता परत बंद झालेत. तर उदाने माझे बरेच मासे खाल्ले कारण तुम्हाला शेतात पडलेले मासे मिळायचे आम्हाला. ते मोठे 1-1 किलो 1.5 किलोचे पण मासे पकडून नेतात.
तर ते नॅचरल जे आहे त्याला तुम्हाला मग ते प्रोटेक्शन थोडे जाळी बिळी लावून हे करावं लागतो. बरं. तर शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनाबद्दल आपण हसनजी यांच्याकडनं आता समजून घेतलंच. तर आता ते या मत्स्यपालनासोबतच शोभिवंत माशांचं सुद्धा पालन करत आहेत आणि त्याच्यातून देखील विक्री करून आपल्या उत्पादनामध्ये भर घालत आहेत. तर शोभिवंत माशांचं उत्पादन कसं घ्यायचं याबद्दल देखील आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. तर हसनजी, आता हे शोभिवंत मासे तुम्ही या व्यवसायासोबतच ते कसं करतात त्याबद्दल थोडक्यात सांगा. शोभिवंत मासे म्हणजे ते एक ऍक्सिडेंटली चालू केलेलं आहे मी. कारण पहिले जे खाण्याच्या माशाचं बीज तयार करत होतो, नंतर लेबर 5-6 महिनेच काम होतं. बरोबर. काय काम नाही म्हणून हळूहळू ते चालू केलं. बरोबर. एक व्हरायटी चालू केली, पहिले गोल्डफिश चालू केलं, मग चांगला रिझल्ट आला. मग त्याच्यासोबत ऑस्कर आहे, डॉलर आहे, सेवरम आहे, एंजल आहेत, बार्ब्स आहेत, असे वेगवेगळे मासे आपण चालू केलेत. त्याच्यामध्ये एक साधारण 25 व्हरायटी आहेत. तर त्याचं आपण अंडी उबवणी केंद्र आपली आहे, ते तुम्ही बघितलं असणार. तर त्याच्यामध्ये अंडी घेतो, त्यांना एक समजा ना ज्युएनल साईज म्हणजे 1 इंचापर्यंत आतमध्ये आपण करतो. त्याच्यानंतर बाहेर सिमेंटचे टाके आहेत, त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडं मोठं करतो आणि मग ते तिथं तुम्ही जे बघितलं जे पिंजरे आहेत त्या पिंजऱ्यांमध्ये आपण त्यांना टाकून मोठं करून मग विक्रीला जातात. त्याच्यामध्ये मुंबईला पण जातो, तुमचं कर्नाटक आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे आणि कलकत्ता आहे. तिकडे पण म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त कलकत्त्यावरनं आणि तामिळनाडूवरनं इकडे मासे येतात, पण आम्ही इकडनं तिकडे पण पाठवतोय. म्हणजे त्यांच्याकडे जे मासे होत नाही ते आम्ही इकडे ब्रीडिंग करून त्यांच्याकडे पाठवतोय. तर ते एकमेकांचं ते एक्सचेंज आहे. ते इकडचे मासे पण बरेच येतात मुंबईला, पण आमचे मासे इकडनं तिकडे पण जातात. असं ते साधारण म्हणजे माझे कामगारांना काम मिळावं म्हणून केलं आणि ते पण आता एक लार्ज स्केलवर आम्ही चालू केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, कुठलाही व्यवसाय सुरू केला तर वर्षातील किमान तो 300 दिवस तरी चालला पाहिजे, कारण की त्या व्यवसायासाठी लागणारे लेबर हे त्या स्केलचे असतात. त्या लेबर कडनं आपल्याला काम करून घेता आलं पाहिजे वर्षभर. त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला जर मत्स्यपालन करायचं असेल तर बाकीचा जो काही वेळ आहे, कारण की वर्षभर तर मत्स्यपालन चालत नाही, तर आपण शोभिवंत माशांचं देखील पालन याच्यामध्ये करू शकतो. तर आता मला सांगा, हे जे काही आपण शोभिवंत माशांचं पालन करतो तर त्यासाठी आपल्याला कशा प्रकारचं वातावरण हे असणं गरजेचं असतं? नाही, असं काही नाहीये. वेगवेगळे मासे वेगवेगळ्या वातावरणामध्ये पाळले जातात. तर आम्ही आमच्या वातावरणामध्ये जे होतात, कारण आम्ही येतो ऍक्च्युली आहे ना ट्रॉपिकल झोन मध्ये. बरोबर. ट्रॉपिकल झोनचे जेवढे मासे आहेत ते आम्ही इथे ब्रीड करायला बघतो, पण त्याच्यामध्ये काही आहे जे गोल्डफिश आहे ते कोल्ड एरिया मधले आहेत. बरोबर. ते सुद्धा इकडे होतात, पण ते थंडीमध्ये होतात. तर आम्ही असे मासे ठेवलेत. आता याच्यात काय होतं, काही मासे आहेत ते फक्त थंडीमध्ये ब्रीड होतात, काही मासे आहेत ते गरमीमध्ये ब्रीड होतात. मग एकच प्रकारचा जर मी मासा ठेवलं तर मग बाकीच्या महिन्यात काय करणार, म्हणून आम्ही ते रोटेशन मध्ये वेगवेगळे ठेवलेले आहेत, जेणेकरून वेगवेगळ्या सीझन मध्ये ते ब्रीड करता येतील. ओके. तर कुठलाही व्यवसाय म्हटलं का एकट्या दुट्याचं काम नसतं, तर यामध्ये बाकी लोकांची बरीच मदत होत असते आपल्याला. तर सध्या आपल्या या मत्स्यपालन केंद्रावरती किती लोक काम करतात, त्याच्यातून किती लोकांना रोजगार मिळतो आणि आपण याच्यातून काही शेतकऱ्यांना प्रशिक्षण पण देता का? हो, फार्म वरती आता बघा जे परमनंट कामाला आहेत ते 5 माणसं आहेत आणि मग आदनामधनं आम्ही घेत असतो. साधारण 8-9 माणसं असतात त्यावेळेला. एक टोटल 10 लोकांचा आम्हाला रोजगार इथं उपलब्ध आहे आपल्या फार्मवर. आणि ह्याच्यामधनं आम्ही प्रशिक्षण भरपूर दिलेली आहेत. कृषी खात्यासाठी दिलेली आहेत, मग केव्हीके साठी दिलेली आहेत, त्याच्यानंतर विद्यापीठासाठी दिलेली आहेत. मग काही खासगी संस्था आहेत ते मला बोलवत असतात वेगवेगळ्या जागेवर, आणि मी स्वतः माझी वैयक्तिक पण माझ्या फार्मवरती ट्रेनिंग घेतो. पण आता 1-2 वर्ष काय झालं, माझे आई वडील वारले, त्याच्यामुळे जरा फार्मवरचं सर्व हे विस्कळीत झालं होतं. पण आता पुन्हा आम्ही चालू करतोय. तर याच्यामध्ये वेगवेगळे हे देतो आपण प्रशिक्षण. ते एक आहे शोभिवंत माशाचा, त्याच्यानंतर बीज तयार करण्याचा, मग संवर्धन करण्याचा, आणि मग बायोफ्लॉकचा आहे. असे वेगवेगळे आपण ट्रेनिंग देतो. शोभिवंत माशाचं संगोपन व संवर्धन असे वेगवेगळे हे करत असतो. तर हसनजी, मला आता सांगा, आता एवढी सगळी मेहनत आपण करतोय, तर सगळी मेहनत आपण 2 पैशासाठी करत असतो, तर वर्षभरामध्ये साधारणपणे हे संगोपन अतिशय व्यवस्थित जर आपण केलं तर वर्षाकाठी आपल्याला साधारणपणे 1 एकर या प्लांट मधून किंवा 1 एकरच्या केंद्रामधून आपल्याला किती उत्पादन मिळू शकतं? आपल्याला बघा, आता समजा 1 एकर मध्ये तुम्ही संवर्धन केलं, मासा कुठला निवडता त्याच्यावरती पण अवलंबून आहे. आपण एक तिलापियाचं पकडून चालू, साधारण 1
एकरमध्ये तुम्ही 5 टन तिलापिया काढू शकता आणि सरासरी त्याची 100 ते 130 रुपये मध्ये रेट असतो. म्हणजे तुम्ही 5 लाख ते 6.5 लाख 7 लाखापर्यंत तुम्ही त्याचं उलाढाल करू शकता आणि त्यातनं तुम्हाला एक साधारण 1.5 ते 2 लाख रुपये निव्वळ नफा होतो. आणि जर तुमच्याकडं पाणी व्यवस्थित आहे तर हे 1.5 पटीने पकडायचं आपण, म्हणजे वर्षाला 3 लाख रुपये तुम्ही एका एकरपासून कमवू शकता. पण तेच तुम्ही बीज केला, पण बीज मध्ये काय असतं माहितीये, बीज तयार करणं हे सर्वांचं काम नाही. बरेच जणांनी केलं त्याच्यामधनं त्यांना तेवढं, कारण लहान बच्चा सांभाळणं पण एक चॅलेंज असतो. बरोबर. तर बीज केंद्र मध्ये पैसे चांगले मिळतात, पण तेवढा तुम्हाला एकदम बारीकीने ते करावं लागेल. तर माझं सल्ला अशी आहे की तुम्ही पहिले संवर्धन करायला शिका आणि मग जर तुम्हाला ते चांगलं जमलं तर मग तुम्ही बीज केंद्रासाठी पण जाऊ शकता. बरोबर. आणि शोभिवंत माशांबद्दल काय सांगाल? शोभिवंत मासे बघा कसं आहे माहितीये काय, इयर राऊंड आज काय माहितीये, भारताची जी मागणी आहे म्हणजे भारताची जी डिमांड आहे ती भरपूर आहे आणि बराच माल इम्पोर्ट होतो. तर जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर चांगल्या प्रतीचे जर इथे मासे तयार करायला चालू केले तर तुम्हाला इकडे मार्केट साठी कुठं शोधावं लागणार नाही. आता मला एक्सपोर्टर लोक मागतात का आम्हाला एक्सपोर्ट साठी द्या, पण आम्ही एक्सपोर्टरला देत नाही, आम्ही इथेच विकतो, आम्हाला इथेच चांगला रेट मिळतो. एक्सपोर्टरचा रेट कमी असतो, मग त्यांना कशाला द्यायचा, आम्ही इथेच विकतो. या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना, तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? बघा, जो पण नवीन येतोय त्यांनी ना ह्याचा पहिले अभ्यास करावा. नक्कीच. चांगल्या जे लोक एकदम म्हणजे बघा ट्रेनिंग पण आहेत ना आज मार्केटमध्ये, काय म्हणतात ज्याला काय येत नाही तो पण ट्रेनिंग द्यायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही पहिले माहिती काढा काय तो त्या क्षेत्रात किती वर्षापासून आहे आणि तो करतोय की नाही. मी असं पण बघितलंय लोकांना ट्रेनिंग करताना त्यांच्याकडे जर गेले ना तर तुम्हाला काही टाके फक्त शोचे 2-3 मिळतील, बाकी काय नाही, आणि ते पण ट्रेनर झालेले आहेत. तर तुम्ही पहिले ह्याचा अभ्यास करा. युट्यूब वरती मोठे मोठे स्वप्न बघून तुम्ही याच्यामध्ये उडी मारू नका. बरोबर. काय होतो काय माणसाला मोठे मोठे हे दाखवतात, आकडे दाखवतात, एवढे लाख एवढे करोड बिरोड असे ते युट्यूबर आजकाल त्यांचे हे व्ह्युअर्स अट्रॅक्ट करण्यासाठी काही टाकतात हेडिंग. हे न बघता तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, त्याच्यानंतर मग डिसिजन घ्या काय हा व्यवसाय करायचा आहे. बघा मी निश्चित सांगेन, जो मी आज 17-18 वर्ष हे करतोय, जर मला मिळाला नसता तर मी आजपर्यंत सर्वाईव्ह झालो नसतो. ह्याच्यामध्ये निश्चित पैसा आहे, नाही आहे असं नाही, पण जे युट्यूबवर दाखवतात की एवढे मोठे मोठे पैशाचे आकडे तसे नाही आहेत. पण मी तुम्हाला आकडे दाखवले, पण ते पण तुम्हाला तेवढे जे आहेत आकडे ना हे पण चांगले आहेत, पण त्याला मग त्या हिशोबात तुम्हाला सर्व मॅनेजमेंट करावं लागेल. नुसतं काय मी लावले आणि मला पैसे मिळाले असं नाहीये. ते तुम्हाला मेहनत करणं दिवस रात्र याच्यामध्ये तुम्हाला करावी लागते. आणि हा लाईफ स्टॉकचा धंदा आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो हे 24 तासाचं काम आहे. बरोबर. नक्कीच. मी तुम्हाला खरोखर सांगतो काय, ह्या व्यवसायात गेल्यानंतर बघा तुम्हाला मनाचं संतुष्ट, जे मन संतुष्ट होतो ते आहे, पण तुम्हाला सोशल लाईफ थोडी कमी करावी लागते. कारण तुम्ही हे सोडून माणसांच्या भरोश्यावर गेले आणि मग काय झालं. म्हणून माझ्यासारखं आहे, पहिले प्रत्येक सर्व सण किंवा लग्न किंवा मय्यत सर्व अटेंड करत होतो, पण ह्या धंद्यामध्ये आल्यापासून थोडं ते 50% वर आलेलं आहे, कारण आपल्याला एकदम सोडून जाता येत नाही. बरोबर. नक्कीच. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने हसनजी यांच्याकडनं आपण मत्स्यपालन आणि मत्स्य बीज उत्पादन यासोबतच शोभिवंत माशांचं पालन कसं करायचं हे सविस्तरपणे पाहिलं. तुम्हाला जर शोभिवंत मासे, शोभिवंत माशांचे बीज, तसंच खाण्यासाठी मासे, त्या माशांचंही बीज, त्यानंतर हे मत्स्यपालन किंवा मत्स्यबीज उत्पादन कसं घ्यायचं याबद्दल सविस्तर प्रशिक्षण जर घ्यायचं असेल तर खाली जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती आपण संपर्क करू शकता आणि हसनजी यांच्याकडनं परिपूर्ण माहिती घेऊ शकता. तर तुम्हाला हा मत्स्य पालनाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या शेतकऱ्यांना या मत्स्य पालनामध्ये उतरायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.